हाय सगळ्यांना, कसे आहेत मग सगळे? तर आज पडलाय सगळा राडा, भांड्यांचा राडा पडलाय. स्वयंपाक केलाय मी, घरातच चूल पेटवलेली आहे. आणि कोमल आता वांगे तोडती. तर कोमल आता वांगे तोडती. बरेच असे वांगे निघते ना, आता अर्धा 1 किलो निघते वांगे. मध्ये मध्ये तोडले नव्हते वांगे, तर कोमल आता हे वांगे तोडत राहिली. मध्ये जायला जागा नाही, हे काय इकडं कोमल. तर हे दारामोर मी 2-4 वांग्याचे झाडं लावले होते. तर ते वांग्याचे झाडं असे भरपूर भारी आलेले पण आहेत. पेरूचे झाडं लावलेले आहेत. पेरू, तिकडं पपईचं झाड आणि आंब्याचं झाड आहे. तर झाड कट करायचे. त्या झाडावर मव पडेल आहे ना, त्यामुळे ते झाडं कट करायचे आहेत. पण त्या झाडाला आत्तापर्यंत वांगे येऊ राहिलेत, त्यामुळं कट केलेत नाही वांगे. आणि हे घरामोरचं हे पटांगण आहे. तर घराचं काम पण अजून भरपूर असं काम राहिलेलं आहे. पण तरी पण तर हळूहळू करून घराचं काम करावं लागणारच आहे म्हणायला. तर कोमलचं चाललंय वांगे तोडायचं काम. तर जवळजवळ 5-6 दिवसापासून मी वांगे तोडले नव्हते. दारामोरच लावलेले आहेत ना वांग्याचे झाडं. तर 5-6 दिवसापासून वांग्याचे वांगे तोडले नव्हते मी. तर आज तिला सांगितलं तोड म्हणलं, कारण की भरिता जोगे नको तोडू, भरिता जोगे वांगे झाले होते. तर भरिता पण खाऊ वाटलं होतं. आज माशाचं कालवण केले, तर मला नाही माशाचं कालवण खायचं आहे. आणि हां हां, तर घरामधलं दाखवते मी तुम्हाला. घरामध्ये आता ही चूल पेटवलेली आहे मी. पाऊस येत होता त्यामुळं घरातच चूल पेटवलेली आहे. राडा पडलाय सगळा. इकडे टीव्ही चालू आहे. सगळा राडा पडलाय, अजून उरकायचा. तर असे एवढे वांगे निघेले आहेत आता. इथं हे आलं ते लावलं होतं, पण घुशीने सारं ते आलं ते उचाकलेलं आहे. कांद्याला जायचं मम्मी. कुठं कांदे? कधी? आत्ता जायचं का? नाटक केले का म्हणले राग येतोय मग. नाहीत ना. माझा